प्रसन्नता वाटते नाव असता बरोबर. तसे आजकालच्या लोकांचे नाव तसे चांगले राहते म्हणा. आता माझ्या घराच्या बाजूला एका पोरीचं नाम झालं, तिचं नाव काय ठेवलं माहिती आहे का तू? मिष्टी. काय ठेवलं? मिष्टी. आता पहिलेच्या बुड्याचे नाव, माझ्या गावले एक आजीबाई होती, तिचं नाव होता चिंदी. काय होतं? चिंदी. होते का नाही पहिले असं नाव? होते. एक आजीबाई होती माझ्या गावले, तिचं नाव काय होतं माहितीये? कचराबाई. कचराबाई. कमी साफसफाईचं नाव ठेव. कचराबाई. याचं नाव वाटलं आणि एवढं जोरदार वाटलं मला. जय गुरु. जोरदार आहे त्याचं प्रेम आहे. 101 रुपया दिलं त्यानं. त्याच्या मला एवढं प्रेम आहे की आधी बेटा सातबारा ते नाव नको टाकून देऊ. कारण आपल्या याचे आहेत ना ते जय गुरु नावच लय जोरदार आहे. तसं तुमचं गाव खरंच चांगलं आहे. पण मी तुम्हाला विनंती करीन, संत महापुरुषांनी जी विचारधारा सांगितली ती आपल्याला जीवनात उतरावं लागणार नाही. सगळ्या महापुरुषांनी सांगितलं की आपण जसं कार्य करतो तसं फळ मिळते. काही काही गोष्टी काही काही वेळा पुरता चांगल्या वाटते. अलीकडे स्वार्थ नावाची वृत्ती निर्माण झाली आहे. ओरबाळून खाची वृत्ती निर्माण झाली आहे. पण पापाचा घडा केव्हा भरून सांगता येत नाही. आता एक बीड प्रकरण चालू आहे. कराड नावाचा एक माणूस अंधर आहे. करोड होते खाते बाहेर निघून आले. हे पुन्हा बाहेर आला. आता गुन्ह्यावर गुन्हे बाहेर निघून आले. आणि निसर्गाच्या एक नियमात सत्याला त्रास होते पण सत्य लपत. सत्य परेशान हो सकता है लेकिन परास्त नहीं हो सकता. सत्य कळाले वेळ लागते. आणि निसर्गाचा नियम आहे, जे जमिनीत पेरू ते लागत. तुम्ही सांगा, जमिनीमध्ये जर वांग्याचं बी टाकलं तर टमाटर झाड लागते का? लागते का? लागते का? नाही. टमाटरचं जर बी टाकलं तर भेंड्याचं झाड लागते का? शुद्धी होणार. तेवढं चेक करायचं होतं. म्हणजे निसर्गाचा नियम आहे की आपण जमिनीत जे बी पेरतो ते झाड लागते. जसं कराल तसं फळ मिळते. एका पोरानं 54 पोरी पाहिल्या. पोरं किती? 54. किती पाहिल्या आहे का सेव मध्ये? असं एखादी टाईप 54 पोरी पाहिल्याच्या लग्न काही जुळत नव्हता. कारण हा पोरगा होता तोतडा. पोरगी पाहिल्या, बैठक बसे, बैठकीमध्ये देण्या घेण्याच्या गोष्टी चालू आहे. हा पोरगा तोतडा बोलले. बरं, तो लग्न जुळणारा तर लग्न जुळणारा तुमच्याकडे काय म्हणते लग्न माहिती आहे? मध्यस्थी. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहे. तुमच्याकडे काय म्हणते त्याले? मध्यस्थी म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते? आमच्याकडे दलाल. त्याच्याकडे दलाल. तो मध्यस्थी एवढा कलाकार होता खाली जरा तुम्हाला सांगतो. हा पोह्यावर फक्त चटकून होत. पोहे गावला फुकला. हा जाणून त्याची सोय की तोडे. काहून हा भर बैठकीत विचारे सांगायचे म्हणे किती एकर जमीन आहे. पोरगावचा तोतला काकू. तो म्हणे त्याला कल जमीन आहे म्हणे महाकाल. सोळकी कॅन्सर. अजून म्हणे मी नाही का ती म्हणे मी नागपूरला घर बांधायला हवं म्हणे. सोळकी कॅन्सर. मग याचे वडील होते हुशार. याचे वडील आले म्हणे काय म्हणे बापू आपण त्यासाठी पोरगी पाल देतो. बैठक बसते. बैठकीमध्ये सर्व देण्याघेण्याच्या गोष्टी चालू राहते. पण तू त्या बैठकीत तोतडा बोलते म्हणे. पण तो लग्न काही जुळत नाही म्हणे. आता आपण एक काम करू म्हणे, तुझ्यासाठी जे दुसरी पोरगी पाल द्यावं म्हणे 55. तिथं तो अजिबात बोलायचं. देण्या घेण्याच्या गोष्टी मी करीन म्हणे. तू फक्त चुपचाप राहायचं म्हणे. हा म्हणे ठीक आहे बा ठीक आहे म्हणे. तुम्ही दत्ता म्हणा तत्तात तलीन म्हणे. आता मला पोरगीत नाही भेटत तर मी तर दिता तलीन म्हणे. तुम्ही म्हणत तर आहे ती म्हणे. गेले पोरगी पाले गेले. बैठक बसली. बैठकीने सर्व देण्या घेण्याच्या गोष्टी झाल्या. पण पोरगा काही बोले नाही. कारण याले माहित होता मी आहो. मी जर बैठकीत बोललो तर 55चा रेकॉर्ड माझ्या नावात द्यायशिवाय नाही. मग सगळ्या देण्या घेण्याच्या गोष्टी झाल्या. बापानं देण्या घेण्याच्या गोष्टी केल्या. मग पोरीनं पोहे आणले. पोहे तुमच्याकडे आणते का? पोहे आणते बैठकीत. सगळ्याला पोहे दिले. पोहे याच्याकडे आणला. याने मस्त तेल सगळे पोहे गप्पर गप्पर कापून घेतले. मग पोरीनं चहा आणला. चहा आणते. चहा पण गरम थंड तुझे का? गरमच होता तुझ्या. सगळ्याला चहा दिला. चहाच्या ट्रे याच्याकडे आणला. आता ट्रे घेऊन पोरगी समोर उभी देणं का पुसला नाही का? हा तिच्या तोंडाला असा पाहून झाला. पाहून तो 54 पोरी पाहून बावरे घेऊन होता.
तिलेच दही आली. तिनं काय केलं, धरलं त्या कपाली अशी कपाची दांडी आणि याच्या समोर कप आणलं. तिनं पकडलं दांडी, दहा कुठं पकडत कपाली. अरे दुसरी महत्वाची गोष्ट हे होती का पोरगी कधी घरची होती. आणि पहिले तुम्हाला माहिती आहे केसावर काय भेटे काकाजी, फुगे. आता काय भेटे केसावर कप वाटते भेटते ना. केसावरला लोकल कप या बायाला नशीब याला त्याचं नशीबच फुटकवतो सगळ्याला चहा दिला. चहाचा ट्रे घेऊन याच्या समोर उभी. त्यानं कप उठलं नाही का, नाही. तिनं कळीले पकडलं याच्या समोर चहाचा कप आणलं. आता चहा होता पक्का गरम, पोरगावचा तोतडा. चहा गरम तर कपही गरम. जसा कपाळ जसा पकडायला गेला कप याने लाचला, चहा सांडला मांडीवर. आता जसा चहा सांडत नाही तसाच ताप बोंबलाले बसला म्हणे, गलम आहे गलम आहे गलम आहे गलम आहे. अरे बापरे पक्का गलम आहे. आता तुम्ही डबल असाल. ते पोरगी याच्याकडे पाय पाय झाली, ते पोरगी यायले म्हणे पांत त्या बैताल बेल्या गलम आहे तर फुतू फुतू पेन मग ही कपडी निघली बेटाची. तुम्हाला काय वाटते सत्य लपते? सत्य लपत नाही. आणि हे मी म्हणत नाही, महापुरुषांनी सांगितलं सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानी येले नाही भाऊ. महात्मा ज्योतिबा फुले बोलले सत्य न्याय नीती हाची मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योतिमणी. तुकडोजी महाराज लिहितात ज्याने सत्याशी नाते जोडले त्याच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले. सत्य कधी लपत नाही. महापुरुषांनी सांगितलं इथेच करे इथेच भरे लपशी नको ठेवे, लपशी नको ठेवे, लपशी नको ठेवे. एका हाताने करे नसे दुसऱ्या हाताने भरे. इथेच करे इथेच भरे लपशी नको चांगले कर्म करावं लागणार आहे. आमचे रामलाल दादा बनकर ग्रामपंचायत सदस्य यांनी 101 रुपये सबरंगी दिले, मी त्यांचे आभार मानतो. हे जे भजन आहे ना हे एवढं जोरदार भजन आहे. काय भजनाचे शब्दात कार्यक्रम बोल जे जे हवे खरे दिखाई जो खुला बाजार हो नीती करे मित्रांच्या कामी या, गोर गरिबांना सहकार्य करा, ही देवाची खरी भक्ती आहे. आपला कार्यक्रमच नेमका त्याच्यासाठी आहे, समजून घ्या. आणि कार्यक्रमातून परिवर्तन येऊ द्या. परिवर्तन हे दोन प्रकारचे आहे. पहिलं परिवर्तन आहे आंतरिक परिवर्तन. आंतरिक परिवर्तन म्हणजे काय? तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं अत्त दीप माणसानं स्वयंप्रकाशित राहणं. हे कोणतं परिवर्तन आहे? आंतरिक परिवर्तन. बाह्यांगी परिवर्तन म्हणजे काय? पूर्वीचे लोक धोतर घालायचे, धोतरवरून जीन्स पॅन्टवर आले, जीन्स पॅन्टवरून फुल बरमळ आले, फुल बरमळवर हाफ बरमळ आले. म्हणजे लोक हळूहळू मोकळेच होत आले. ज्याले परिवर्तन म्हणता येणार नाही. आम्हाला चिरकाल टिकणार परिवर्तन करावं लागणार आहे. जे परिवर्तन अनेक लोकांनी, मी तरुण बांधवांना विनंती करतो, जसं तुम्ही आता शिवजयंतीचा कार्यक्रम करता आहे ना, तरुण मंडळी सगळे एकच झाले. पहिले टाळ्या वाजून द्या एकोळ्या याच्यासाठी यायले चार्जिंग झाली पाहिजे ना. मी काही दिवसा अगोदर पोपटराव पवारांचं हिवरे बाजार गाव आहे. 2 दिवस त्या गावाला राहून आलो. आदर्श गाव आहे, अण्णा हजारेचं नाडेकरून सिद्धी गाव आहे, तिथेही राहून आलो. एका काळामध्ये त्या गावात दारूचा पूर्वात होता. पण आता भारत देशातलं 1 नंबरचं गाव आहे ते हिवरे बाजार. टाळ्या वाजवा पोपटराव पवारांसाठी. एवढंच काय, आदिवासी समाजाचं गाव आहे रे आपल्या इथे जवळ गडचिरोली जवळ. देवाजी तोपा सरपंच आहेत लेखा मिंडा. जाऊन पा पोरं एखाद्या दिवशी संघटना
करा 10-15 जण आणि त्या गावाला बी भेट देऊन या. आदिवासी समाजाचं गाव आहे. तुकाराम दादांनी ते सांगितलं, हमारे गाव में हमारा राज. ते बांबूचं जंगल पूर्ण आपल्या ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये घेतलं. आता करोडपती गाव आहे ते. लेखा मेंढा. अरे भास्करराव पेले वाटल्याचं पाटोडा गाव पाहून या. आम्हाला हे बरं, या ज्या गावामध्ये सारं काही चांगलंच होतं का? नाही. खूप मोठ्या कष्टानं मेहनतीनं त्यानं गाव आता आहे त्या ठिकाणी आणलेलं आहे. ते काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि महत्वाचा विषय सांगतो, मी तर काही कोणता राजकीय माणूस नाही, सर्वसामान्याचा पोरगा. मी याही पक्षाचा नाही, त्याही पक्षाचा नाही, कोणत्याच पक्षाच्या राजकारणाशी मागे घेऊन नाही. पण काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या पुढे मांडणं अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण जास्त विचार करत नाही, डोकं चालवत नाही. एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतो. महिला मंडळी सगळ्याच्या खात्यावर किती पैसे जमा होते? हँग झाले तुमचे डोके? नाही, तुमच्या खात्यावरले पैसे काढून घेणार आहो का मी? किती पैसे जमा होते सांगा, बोला लवकर. हा, 1500. आता ते 1500 काहीतरी असं वाढवून भेटणार आहे असं कोणतरी म्हटलं होतं. हा, किती भेटणार होते म्हणे? 2100. बरं, त्यांच्या अपोजिट पार्टीवाल्याने कितीतरी देऊ म्हटलं होतं. 3000. म्हणजे 1500 आता आहेत. जे 1500 देऊन राहिले ते म्हणत होते की किती देऊ? 2100. आणि त्याच्या अपोजिट पार्टीवाले काय म्हणे? 3000 देऊ म्हणे. बरोबर. आता पण मॅक्सिमम तुम्हाला 3000 भेटणार. तुम्ही सगळ्या पार्टीवाल्यांनी तुम्हाला पैसे देऊ असं म्हटलं ना? म्हटलं मॅक्सिमम किती पैसे भेटणार होते? 3000. आता 12 36. एका बाईला किती पैसे भेटले? मग किती भेटणार होते? 36,000. आता 18 भेटते, पण आपण असं पकडून 36,000 भेटणार. मोठा आकडा. आता माझा प्रश्न पुढचा काय आहे समजून घ्या. एका पोराला जर सीबीएसई स्कूलमध्ये शिकवायचं असेल तर किती खर्च येतो? वर्षाचा किती येतो? कमीत कमी 50,000 येते की नाही येत? एका महिलेचे 2 पोरं असतील तर किती पैसे लागल? 1 लाख रुपये. बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्हाला जिल्हा परिषद शाळा बंद होऊन राहिल्या. आता ज्याची पटसंख्या कमी आहे त्या शाळा, समजलं? तुम्हाला वर्षाचे 36,000 18,000 पाहिजे की तुमच्या मुलांसाठी तुम्हाला मोफत लाख रुपयाचं शिक्षण पाहिजे? मोफत. पण तुम्ही चुपचाप राहून मरताना काढल्या का कधी? बोमनल्या का तुम्ही? कधी बोमनल्या का? नाही. आता माझे वडील 1-1.25 महिन्यापूर्वी मरण पावले. मेडिकलला भरतो होते ड्रामामध्ये. 6 डिसेंबरचा आम्ही कार्यक्रम करून आलो नागपूरला, बिनाकी मंगळवारी मधला. तरी आता तो वडिलांची तब्येत सिरियस झाली त्यातले, तेव्हाच आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो. किती वाजता गेलो आपण दवाखान्यात? 12. रात्री 12 वाजता. इलाज किती वाजता चालू झाला? 6. रात्री 12 वाजता घेऊन गेलो, 6 वाजता ट्रीटमेंट सुरू झालं मेडिकलने. आता मला सांगा, तुम्हाला ते वर्षाचे 18-36,000 पाहिजे का तुम्हाला आरोग्याच्या सुविधा चांगल्या पाहिजे? सुविधा चांगल्या पाहिजे ना? शेतकऱ्याला किती पैसे भेटते महिन्याचे? ते PM किसान 4 महिन्याचे 2 म्हणजे 500 रुपये महिना. आता सांगा, आपण जे पिकवतो, आपण तेच जर आपण सीडचं घ्यायला गेलो, सीडचं जर आपण बी घ्यायला गेलो तर त्याच्यापेक्षा 10-20 पटीनं जास्त पैसे द्यावं लागतील. पण तुम्हाला महिन्याचे 500 रुपये पाहिजे का? त्या सीडचे धान्य तुम्हाला कमी पैशात पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी सीड बँक तयार करा असं तुम्ही आम्ही का बरं म्हणत नाही? आणि याही शब्दात तुम्हाला समजत नसत का? नेते आपापल्या जागी मस्त मजेत आहेत. देशात काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे. पण एक लक्षात घ्या, एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. मेंढर पाले का? मेंढराचं कडे पालं ना? आता थंडीचे दिवस होते आणि मेंढराचा कडप होता. आता सगळ्या मेंढराले होते आपल्या जागी बिचारे उभे. तर त्या मेंढराचा एक नेता होता. तो नेता आला कोणाकड? मेंढराईकड. हातात माईक घेतलं नेत्यानं आणि तो नेता जोरात अनाउन्समेंट करे, पहा म्हणे मेंढरांनो, थंडीचे दिवस आहेत, कडाक्याची थंडी पडून आली. तुमची थंडी माझ्या त्यानं पाहून होत नाही, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येते. मी एक आता प्रयत्न करतो, एक आश्वासन देतो की तुम्हा सगळ्यांना फ्री लोकराची शॉल फुकट देण्यात येईल.
फुकट म्हणलं तर मग तुम्हाला तर माहित आहे कसे नाचते लोक. भरली का फॉर्म, भरली का फॉर्म. सारे मेंढर असे नाचायला लागले. पण त्या मेंढराच्या कडपात एक लहानसं पिल्लू होतं, वैचारिक होतं, हुशार होतं, त्याला अक्कल होती, बिनडोक नव्हता. त्यानं ते नेत्याचं ते ऐकलं, आपल्या आईजवळ आला रडत रडत आणि आपल्या आईला म्हणते, काका आई, हा आपला नेता तर म्हणते की थंडीचे दिवस आहेत, सगळ्यांनी लोकराची शॉल फुकट देण्यात येईल. पण मला सांग नाही, ती लोकराची शॉल शिवण्यासाठी आपला नेता लोकर आणणार तरी कुठून आहे? कुठून आणणार आहे? कुठून आणणार आहे? मेंढराच्याच पाठीवरलं उधळत मेंढराले शिवून ती. तुम्हाला एक गोष्टीचं आश्चर्य वाटेल, आता हा तिजोरीवर पडणारा जो भार आहे ना पैशाचा, तो पेलवून नाही राहिला. आणि एक कमिटी बसली, त्याच्याकडून उपाययोजना सांगा म्हणे. आता हे पेलवासाठी काय करावं लागल? तर उपाय आले, जेवढे जास्त दारूच्या दुकानाले परमिशन देता येईल तेवढे जास्त लायसन्स द्या, त्याच्यातून कर घ्या ना पाहिजे द्या. काही अर्थ का आपल्या कामाचं नाही. पण तुम्ही चुपचाप राहू मरा, पण बोलणार नाही. नाही तुम्ही बोलता काकू, तुमच्याबद्दल नाही. मी पाहून राहतो, लेख झोपली तरी तुम्ही बोलून राहिले, मला माहिती आहे. काय वाजव आमच्या काकूसाठी एक वेळा. आम्हाला हे काम करावं लागणार आहे. हा परिवर्तनाचा इतिहास आहे, शिवरायांची भूमी आहे. हे तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किती शूरवीर मावळे होऊन गेले. तानाजी असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील. आता आम्हाला हे शूरवीर बनावं लागणार आहे. तुकडोजी महाराजांनी आवाज दिला, तुम्हाला महाराज पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. बाबा जर पाहायचं आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगे बाबा. नाही तर आता काही बाबा कमी आहेत म्हणता का? कमी आहेत का बाबा? लय बाबा आहे. आता दरवर्षी नवीन नवीन ट्रेंडिंग वर एक एक बाबा राहते. आता सध्या एका बाबाचा माहोल चालू आहे. त्या बाबाचं मी नाव घेणार नाही, तुम्ही सोडणार तो बाबा कोण आहे. हा बाबा काय करते, एका खुर्चीवर बसून राहते आणि त्याने 4 जण 4 बाजूने असे उचलते आणि वर राहते सिलिंग फॅन. त्या पंख्याने असं हात लावून थांबवते आणि पंख्याच्या पात्यावर लागलेली धूळ लोकांच्या मस्तकाने लावून आशीर्वाद देते. काय नाव आहे त्या बाबाचं? काय नाव आहे ताई? हा जोरदार आहे, लड्डू मुत्या बाबा. एवढं खतरनाक आहे ते बाबा. मागच्या वर्षी एक बाबा होता, कोणता बाबा माहिती आहे का गो? तवेवाला बाबा, अमरावतीच्या तवेवाला. अरे पोलीस वाल्यानं असं असं झोडपलं झाले, जेलमध्ये गेला तो बाबा. हा बाबा का करे माहित आहे का? ते लग्नाच्या वगैरे पोळ्या बनवतात, मोठी राहते तो तावा असा. तर हा बाबा का करे खालून लावे भक्ती आग अंगा शेक, त्याच्या ठेवे मोठा तावा आणि आग घेऊन असं बसे. लोक आले का त्याला असा आशीर्वाद दे. हो, आता काय झाला, या बाबाचा झाला मॅनेजर सोबत झगडा. याचं जे सगळं व्यवस्थापन सांभाळे त्याच्या सोबत झाला झगडा. त्याला माहित होता बाबाची जिरवा कुठं लागते. त्यानं काय केलं, बाबाला सांगतच नाही आणि तावा दिलं बदलून. तो होता जाड स्पेशल तावा, यानं ठेवलं पतला तावा. अशी भट्टी लावली, तावा ठेवला. बाबा मस्त मटकत 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 आणि
आणि असा येऊन फटका म्हणून बसला. अजी जसा बसत ना अशी पोळी कशी फुगते हा खोपरा मावशी. असा उदाहरणला आणि मग हा खराब शिव्या दे. त्या शिव्या ऐकून होत नाही. तुकडोजी महाराज सांगतात, संत माया उना मायाडी वैभव असोनी गोसावी राज्य करुणी फक्त दावी आपल्या कारण की गाडगे बाबाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. गाडगे बाबानं स्वतःच्या अंगावर चिंध्या पांघरल्या पण लोकांना मात्र नवीन वस्त्र दान दिली. एक बाबा तर मागच्या वेळेस म्हणे, पोरो तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालते, तुम्ही एकच काम करा, बेलपत्री घ्या, त्याला शहद लावा आणि पिंडीले नेऊन चिपकवा, तुम्ही पास व्हा म्हणते. अशाने पास व्हाल का तुम्ही? नाही. आणि त्याच्याच पोट नापास झालं का? अरे गाडगे बाबा सांगायचे ना की माय बापू एक वेळा जेवणाचे टाट मोडा पण मुला मुलींना शिकवा, लुगडं कमी भावाचं वापरा पण मुला मुलींना शिकवा. 3 वेळा खायचे 2 वेळा खा पण पोरायले शिकवा. हे होते गाडगे बाबा. गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल, गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल, सांभाळशी तुझी लेकरे पुण्यसमाधी पावाला. गोपाल 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 गुणीन राहारी गुणे राणी, शिक्षण घेऊन भावी ज्ञानी, यासाठी देवानी जातीचा धोनी देवा होईन कपडा गडवेरा. गोपाल 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 देवकी नंदन गोपाल, गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल, सांभाळवी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाल गोपाल आणि म्हणून हे संत महापुरुष समजून घ्या, गाडगे बाबाचे वडील बाई मावल्यानं दारूच्या व्यसनानं मरण पावले. दारू पेत होते जिगराची, पण आई चांगली होती सखुबाई. जगाच्या पाठीवर आकडे वेगळे संत धर्मात आले. मी विनंती करतो की दारू पिऊ नका, निर्वेष्टी जीवन जगा. हे का सांगतो? काही लोकांना आपण म्हटलं की दारू पिऊ नको, तर काही लोकांकडे उत्तर तयार असते, कोणतं? मी दारू पितो, कोणाच्या बापाचं काही जाते का? जाते का? म्हणते का रे बरोबर असे? म्हणते का? काय म्हणते? आम्ही दारू पितो, कोणाच्या बापाचं काही जाते का? म्हणजे तुमच्या इकडे आमच्या इकडली कथा सारखीच आहे वाटली. पण मी तुमच्या पुढे एक उदाहरण सांगतो, प्रसंग सांगतो. कोणाच्या बापाचं जाते की नाही जाते तुम्ही ठरवा. आमच्या नागपूरला बिडगाव तलोडी नावाचे